सहभागी झाला। तसंच त्या सुद्धा 7 तारखेच्या आपल्या महत्त्वपूर्ण सामन्याकरता आपण असंच आम्हाला साथ द्याल अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। 5 तारखेला 40+ सामन्यांमध्ये खेळण्याची आपण संधी द्याल अशीच अपेक्षा व्यक्त करून तुर्तास थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। धन्यवाद अनिकेत भाई, खरंच खूप छान असं मार्गदर्शन आपण केलात। कारण दर्शनासाठी तुम्हा आम्हाला जे बोलवतात त्यांना शिर्डी के साई म्हणतात। जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते तिला आई म्हणतात। आणि या कोलाड विभागावर आणि या क्रिकेटपटूवर नित्यांत प्रेम आहे त्यांना अनिकेत भाई म्हणतात, त्यांना अनिकेत भाई म्हणतात। आणि खरंच भाईने खूप छान असं या ठिकाणी मार्गदर्शन केलंय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आवर्जून आपण भेट दिलीत, आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल खरंच आपलं मनापासून हार्दिक स्वागत। कारण भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव आपण पाहतोय, खास करून शनिवारपासून सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आपण आज वेळ देऊन आलात, त्याबद्दल मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आणि नक्कीच आपलं जाता जाता विशेष या ठिकाणी आभार जरूर आम्ही व्यक्त करत आहोत। कारण खऱ्या अर्थानं भरपूर दिवसापासून आपले वाट या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू आयोजक पाहत होते, पण आज तो दिवस या ठिकाणी आला आणि खरंच आपण येण्याने या ठिकाणी एक वेगळं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळालं, त्याबद्दल सो थँक्यू अनिकेत भाई तटकरे साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। जाऊया आपण मॅच कडे। तर विनंती असेल या ठिकाणी स्कोरर एक यायचा आहे। या ठिकाणी माझ्या समेत आपण पाहतोय लांडरगावचे आमचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक भाई पेटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। निश्चितच एक माझं समालोचन म्हटलं तर भाई पेटकर हे आवर्जून ऐकत असतात आणि आपलं मनापासून हार्दिक स्वागत। याच दरम्यान आपण पाहतोय सूर्य एक फटका खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथं पाहतोय 1 बाउन्स, धमाकेदार बॉल चाललाय सीमा पार, आलाय बेस्ट चौकार। बॉलर यावेळेस आपण पाहतोय षटकातील शेवटचा बॉल, फलंदाजाला वाटलं की लेग साईडच्या बाहेर जाईल पण नाहीये, बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदललाय, आतमध्ये फिरलाय, मूव केलाय, हालचाल केली आहे आणि थेट थायपॅडला बॉल लागतोय। डॉट बॉलची सांगता रोहितच्या माध्यमातून केली जाते। षटक क्रमांक पहिला समाप्त, षटक क्रमांक पहिला मार्गस्थ, पहिल्या षटकाची सांगता होतीये। पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय डोलवहाल संघाची धावसंख्या होते 10 धावा विदाउट लॉस। या ठिकाणी विनंती असेल एक स्कोरर आपण या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे, ही आपल्याला विनंती असेल। आमचे असोसिएशनचे कमिटी मेंबर सर्वांना विनंती असेल एक स्कोरर आपण पाठवून द्या त्वरित। बॉलिंग मार्कवर यावेळेचा बदलाव जरूर केला जाईल। जय भवानी लांडर संघाकडून बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय रोहन यावेळेचा बॉलिंग मार्कवर आलाय। पहिला आपण पाहिले तर रोहितनं बॉलिंग केली आहे, 10 धावा खर्च केल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, सुरेख षटक हाताळलं आणि आता त्याचाच मोठा बंधू आपण पाहतोय रोहन। इथे रोहनची थोडी पाहिलेत ना हाईट कमी आहे भाई, पण क्रिकेटच्या खेळामध्ये आजवर पाहिलं ज्यांची हाईट कमी त्यांचा गेम मोठा, त्यांनी इतिहास मोठा घडवलाय। मग आठवा आपण भारताचे सुनील गावस्कर, हाईट कमी पण गेम त्यांचा मोठा। भारताचे सचिन रमेश तेंडुलकर, हाईट कमी गेम मोठा। साऊथ आफ्रिकेचा तेंबा बऊमा, हाईट कमी पण गेम मात्र मोठा। तदनंतर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, हाईट कमी गेम मोठा। ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, हाईट कमी पण गेम मोठा। इथं देखील आपण पाहतोय रोहन, हाईट कमी
पण बॉलिंग मात्र मोठी जरूर करणार. निघालाय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल चांगला हाताळलाय. दुसरा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल यावेळेस मात्र उडवला. हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल टिप. ओहो झेल होतोय ड्रॉप. संधी बनवली होती. मौका बनवला होता रोहन या बॉलरने, पण मौका हा गमावलाय. संधी गमावली आहे. मिळतील तब्बल 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने 12चा आकडा स्कोर कार्डवर जरूर. 12चा आकडा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी पाहतोय आपण. एक जबरदस्त टोटल आणि तेवढ्याच ताकदीची बॉलिंग देखील रोहनच्या माध्यमातून केली जाते. जय भवानी लांढर संघाकडून कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भव्य दिव्य नाईट चषक जरूर आज आपण पाहतोय. संचित धामणसे आपण कुठे असाल तर त्वरित या ठिकाणी यायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका. हा बॉल मात्र लॉंग ऑनच्या दिशेला. बॉल होतोय मिस. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. येतोय बेस. चौकार. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. त्याचा प्रॉफिट त्याचा बेनिफिट जरूर आपण पाहतोय. ढोलवल संघाला नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. हवेमध्ये बॉल आहे. याच दरम्यान मात्र बॉल खाली लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. हो जय भवानी लांढर संघाकडून सातत्याने चुकी होतीये. लाईफ लाईन दिली जाते. थोडस मिस फिल्डिंग केलं जाते. एक कॅच किती महत्वाची असते ना, तर नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं सन 2023च्या वर्ल्ड कप मध्ये जरूर ती आठवण तुम्हाला येत असेल. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा तो सामना भाईजी आपण देखील पाहिला असेल, कारण आपण देखील एक समालोचक आहात. एक कॅच कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाते ते नक्कीच तुम्हा आम्हाला समजतं मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये कॅच विन मॅच का म्हणतात ना. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जरूर खेळला. यावेळेस मात्र बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर वेगाने आलाय. सिंगल एक धाव मिळते. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. ओहो विकेट किपर मिस. त्याचा फायदा. पुन्हा प्रॉफिट. पुन्हा बेनिफिट जरूर डोलवहाल टीमला. या 2 धावेने आपण पाहतोय 20 धावा. रोहनचे 5 चेंडू या षटकातील होते. 20चा आकडा स्कोर कार्डवर आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात डोलवाल संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. षटकातील आपण पाहूया जरूर शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकरचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्याला. यावेळेस मात्र बॉल चाललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथं पोहोचतोय पण बॉलला अडवलाय. ओह यावेळेस मात्र पायाचा वापर केलाय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने आणि जरूर आपल्या टीम साठी तर 2 धावा नक्कीच सेव्ह केल्यात. टोटल 3 धावा या. ओके या 3 धावा आणि या 3 धावेच्या साहाय्याने षटक क्रमांक दुसरा होतोय समाप्त. 2 षटका अखेर आपण पाहतोय 23 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय विदाउट लॉस. डोलवाल टीम एक चांगली सुरुवात. आक्रमकता सुरुवातीपासूनच पाहायला मिळाले. कोलाट संबेगावच्या मैदानावर मग असे पाहिजे आपल्याकडे पण SPL ला अशी ठेवा क्लिअरिटी. 2 षटका अखेर आपण पाहतोय 23. या ठिकाणी आमचे मित्र बबलू सावंत ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत. जरूर त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बबलू सावंत आपले देखील या भव्य दिव्य नाईट चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. जीवेश आलाय बॉलिंग मार्कवर जय भवानी लांढर संघाकडून. आपण पाहतोय सामना शिवप्रेमी डोळवाहाल आणि जय भवानी लांढर. मॅच क्रमांक 3 नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये 23चा आकडा स्कोर कार्डवर. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकेटचा बॉल. त्याला आपण पाहतोय ऑन साइडला जरूर मात्र फेकलाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय
क्षेत्ररक्षक वेगाने जरूर बॉलवर येतोय, पण इथं आपण पाहतोय नक्कीच 2 धावा कंप्लीट. यावेळेस तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. वा, या 3 धावेच्या साहाय्याने 23+3 26 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी जोडल्या जात आहेत. काय सुरुवात आहे शिवप्रेमी डोलवहाल संघाची, आणि सुरुवातीची सलामीची जोडी नितेश आणि सर्वेश या जोडीची पार्टनरशिप, ज्याला मराठीमध्ये आपण भागीदारी म्हणतो. या टेनिस क्रिकेट असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, त्याच्यामध्ये पार्टनरशिप खूप महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी महत्वाची आपल्याला पाहायला मिळते शिवप्रेमी डोलवहाल संघाकडून. याच दरम्यान आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर हलकासा आपण पाहतोय थोडासा मूव केलाय, जरूर ऑफसाईडच्या स्टिकच्या बाहेर बॉल निघालाय, आणि इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता देखील केली जाते. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय जीवेश. जय भवानी लांडर संघाचा हा तिसरा बॉलर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. वा, थोडासा जरूर टर्न होण्यामध्ये इथे यश मिळतंय जीवेशला जय भवानी लांढर संघाकडून. आतापर्यंत बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकलाय, थोडासा फलंदाजाला जखडून ठेवलंय. जसं एखाद्या कोळी बांधवानं एखाद्या मोठ्या माशाला आपल्या जाळ्यात जखडून ठेवावं ना, तशा पद्धतीची कामगिरी करताना जीवेश हा बॉलर. ओ, यावेळेस हा बॉल देखील जरूर डॉट फेकला होता, पण इथं बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव. काय टर्न मिळतोय जबरदस्त या ठिकाणी. थाय फॅडला बॉल जरूर पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. थँक्यू, धन्यवाद पंच. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये पंच म्हटलं ना मित्रांनो, तो देव मानले जातात, आणि नक्कीच या ठिकाणी हे तिन्ही आमचे देव जरूर मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड लॉंग चेडोकर बॉल, मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि याच दरम्यान मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. विकेट नंबर 1, फलंदाज बॅक टू दी पवेलियन.
चांगला टोटल, चांगल्या या धावसंख्या करावी लागणार आहे या मॅच मध्ये. याच दरम्यान हाफ ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा त्याला ऑन साइडला उडालाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे, झेल टिपलाय. यावेळेस आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रय खायली. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संचित येतोय बॅटिंग मार्कवर नंबर 4 वर. शिवप्रेमी डोलवाल संघाकडून 33 धावांवर आपण पाहतोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर, तर संचित मैदानाच्या आतमध्ये शिवप्रेमी डोलवाल संघाकडून. ही मॅच देखील आपण पाहतोय शिवप्रेमी डोलवाल विरुद्ध जय भवानी लांडर या दोन संघांच्या दरम्यान ही घमासान मैदानावर सुरू झालाय. मॅच क्रमांक 3 आहे आजच्या या नाईट स्पर्धेतील. यावेळेस आपण पाहूया षटकातील पुढचा बॉल. हॅलो नाही ना दुसरा पाठवतो. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा धाव खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि यावेळेस धावा जरूर या ठिकाणी चोरल्या जात आहेत. तब्बल 3 धावा, 36 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील आपण आता पाहिलं ना तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे हेटवणे गावचे उदयजी तेलंगे नेहमीच या विभागाचा एक समालोचक म्हणून आमच्यावर नितांत प्रेम करत असतात आणि त्यांच्याकडून एक समालोचक ते नेहमीच मला सांगत असतात, शाहीर तुमचा आवाज म्हणजे एकदम कडक पहाडी आवाज. आणि त्यांच्याकडून एक समालोचक म्हणून उदयजी तेलंगे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जातोय, तोपर्यंत 2 धावा. शाबाज, त्वरित आपण ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी होतंय समाप्त. 4 षटका अखेर 38 धावा, 2 विकेट लॉस. नक्कीच पाहतोय शिवप्रेमी डोलवाल संघ या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक इथून पाहिलात ना तर टेनिस क्रिकेट म्हटला तर एक मान सन्मानाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्ती हा खेळ आपल्याला सुख देतो, कधी दुःख देतो. हा खेळ कधी हसवतो तर कधी हा खेळ आपल्याला रडवतो, कधी डोक्यावर ऊन आणतं तर कधी सावली आणतं. याच दरम्यान मात्र सुरेख फटका, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग, ऑल आर बेस्ट. आणि याच दरम्यान स्क्वेअर लेग अंपायरने जरूर इशारा केला, हिट विकेट. कारण इथं आपण पाहिलात तर फलंदाजाचा पाय मात्र स्टंपला लागलाय. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. प्रेक्षकांना विनंती आहे की दारू पिऊन मैदानाच्या बाहेर मारपीट करू नये. धन्यवाद. षटक क्रमांक आपण पाहतोय 5 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पारस घेऊन येतोय जय भवानी लांडर संघाकडून. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल फेकलाय, पण इथं आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयास. आणखी एक धक्का, आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज येतोय. यावेळेस बॅटिंग मार्कवर शिवप्रेमी डोलवाल संघाकडून धावसंख्या इथं आपण पाहिलेत ना तर 38 धावा. हे दोन्ही बॉल अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याला मात्र दिशा दाखवण्याचा विचार केला होता. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता इथं केली जाते. सुरेख बॉलिंगचा मारा केला जातोय पारसच्या माध्यमातून, खास करून जय भवानी लांडर संघाकडून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. षटकातील 4था बॉल पारस याचा. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा. ऑफ साईडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने इथं दोन्ही हात खोललेत आणि ज्या वेळेस पंच मात्र दोन्ही हात खोलतेत ना, मला मात्र माझ्या शालेय जीवनाची आठवण येते. कारण थंडीच्या दिवसामध्ये शालेय जीवनामध्ये देखील असंच आपण 1 2 3 4 करायचो आणि तशी कवायत इथं पंचाने देखील केली आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळला जरूर. कव्हरच्या डोक्यावर बॉल, कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. इथं टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली. बॅक टू दी पवेलियन.
क्रिकेट कोलाड क्रिकेट महोत्सव आपण पाहतोय आणि आजचा आपण दिवस जर पाहिला तर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नावाला आहे आणि आज आपण पाहतोय हा स्पर्धेचा 4था दिवस. अर्थातच ही स्पर्धा आपण पाहतोय 4 दिवस अतिशय रंगतदार आणि अर्थातच एक आनंदाच्या वातावरणात त्या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं, त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहिली तर फोर्स1 लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असं स्वागत करतोय आणि वळतोय या मॅचच्या दिशेने, जिथे जय भवानी लांडर विपक्ष शिवप्रेमी डोरवाल हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अर्थातच 5 षटकांचा पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर 42 पालकर ऑन द स्ट्राईक बाबू, नॉन स्ट्राईकला जीवेश तांबे ही सलामीची जोडी जय भवानी लांडर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र निर्धावाला आहे. आपण पाहिलं तर 43 धावांचं टार्गेट इथे आहे ते जय भवानी लांडर या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. पहिलाच पॉवर प्लेचा षटक सागर राईट आर्मवर द विकेटने. पुढचा चेंडू इथे हाफ ट्रॅका चेंडू आता पूल करण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. अर्थातच आणखी एक डॉट चेंडू. जी सुरुवात खऱ्या अर्थाने जय भवानी लांडर संघाला अपेक्षित आहे ना, ती सुरुवात मात्र इथे बाबूला करणं गरजेचं आहे. कारण शिवप्रेमी डोलवा संघाचा विचार केला तर हा सुद्धा एक नामांकित नामवंत संघ आहे. हो सुरेखचा चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉटवर पडलेला चेंडू इथे मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सामवतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. अद्यापपर्यंत कोणतीही धावसंख्या लांडर संघाच्या माध्यमातून इथे बनवली गेली नाहीये. आपण जर पाहिलं तर 5 षटकांची मॅच आहे. 42 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 43 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कमबॅक लांडर संघाने शेवटच्या 2 षटकामध्ये केलं होतं, परंतु बॅटिंग त्याच पद्धतीचे करणं खूप गरजेचं आहे. कारण हा सामना जर पाहिला ना, हो यावेळेस मात्र कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी होती या पहिल्या षटकामध्ये. पंचांचा इशारा कोणताही नाही, याचाच अर्थ सलगचा हा 4था चेंडू निर्धाव राहिलाय. काय जबरदस्त गोलंदाजी सागरच्या माध्यमातून केली जाते. षटकातील पुढचा चेंडू अर्थातच 5वा राईट आर्म विकेटने बाबूसाठी. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, यावेळेस मात्र उडवलाय चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषे बाहेर आलाय. दर्जेदार षटकार. हॅलो आपण पाहतो या 4 चेंडू सलग निर्धाव गोलंदाज सागरने हाताळले होते आणि 5व्या चेंडूवर इथे मात्र बाबूला आपण शांत ठेवू शकत नाहीये. कारण बाबूचा जर विचार केला तर हा सुद्धा एक नामांकित असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात शेवटचा चेंडू, पंचांचा इशारा असणारा अर्थातच नो चेंडूचा. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्ती होते. 1+1 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळतीये. तब्बल 8 धावा धावफलकावर, जिथे षटकातील शेवटचा 1 चेंडू, जिथे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. या अंतिम चेंडूवर पहिल्यांदा स्ट्राईक एंडला असणार फेजची संधी सुद्धा असणार आहे. फलंदाज जीवेश तांबे याला डावखुरा फलंदाज आहे. इथे मात्र या येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे प्रहार करेल, कारण पहिले 4 चेंडू निर्धाव आले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 1 चेंडूवर तब्बल 8 धावा इथे खर्च करताना गोलंदाज सागर आपण पाहतोय. या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे पुन्हा एकदा कमबॅक करणार का, काय येणाऱ्या 8 चेंडूवर आणखीन 1 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी. या शेवटच्या चेंडूवर आणखीन एक चांगला दर्जेदार चेंडू हाताळला जातोय. षटक क्रमांक इथे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त होतोय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. विनंती असेल, जो संबे गावामध्ये जो रस्ता चाललाय तो मुख्य रस्ता आहे, त्यामुळे आपली वाहनं पार्क करताना कृपया रस्त्याच्या बाहेर पार्क करावी. या आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती येते. आपण सर्वच रसिक प्रेक्षक आपण इथे या असोसिएशनचा अर्थातच खेळ पाहण्यासाठी आलात. आपल्या मुलं सन्माननीय श्री निलेश टवले यांचं या ठिकाणी आगमन होतं. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
तर कृपया नक्कीच आपण पाहतोय नाईट चषक आहे आणि सर्वच रसिक प्रेक्षक उत्सुक सुद्धा असतात या चषकासाठी आणि आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु एक कलकलीची कृपया विनंती करतोय, आपण आपल्या मुलं कोणाला त्रास होणार नाहीये याची खबरदारी आपण घ्यायची आहे. नक्कीच या असोसिएशनचे सर्वांनी आदरणीय या ठिकाणी दिनेश शेठ पासेलकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय. मंडळाच्या वतीने त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समूहात आपण पाहतोय एक यावेळेस मात्र अप्रतिम आलाय बाबूच्या बॅट मधून आणखी एक षटकार. चौदावर यावेळेस मात्र आडव बॅटने ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवर येतोय, फील्ड करेल तोपर्यंत दुहेरी धाव घेण्याची संधी. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते अर्थातच 16 या आकड्यावर. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर आपण 4 चेंडू डॉट आले होते, त्याच्यानंतर नक्कीच 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा इथे मात्र 2 बॅटरने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बनवल्यात. म्हणजे कुठेतरी एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या जय भावने लांडर संघ पाहायला मिळतो. याच दरम्यान व्यासपीठावर आदरणीय भोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन स्थानापन्न झालेत. मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय सामी याला की आपण आपल्या शुभास्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेचे उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. याच दरम्यान एक सिंगल धाव फलकावर ऍड केली जाईल, नोंदवली जाईल. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावर, जिथे दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ झालाय. आणि या 3 चेंडूमध्ये जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये नक्कीच महागडं षटक नेत्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. कारण 3 चेंडूमध्ये तब्बल 3च्या सरासरीने 9 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. एक जमेची बाजू नक्कीच असेल जय भावने लांडर संघासाठी की कोणतीही विकेट त्यांची आतापर्यंत बाद झालेली नाहीये आणि याच्याच कारणे हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. इथे आपटाका चेंडू होता, लेग साईडला भिरकण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. पंचांचा इशारा अर्थातच येतो या वाईट बॉलचा, परंतु एक बाईच्या स्वरूपात आणखीन 1 धाव प्राप्त होते. अर्थात 2 धावा धावफलकावर इथे ऍड केल्या जाईल. या 2च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 19 या आकड्यावर. 43 धावांचा पाठलाग करतोय जय भावने लांडर संघ आणि ज्या पद्धतीची सुरुवात करताना या 2 बॅटरच्या माध्यमातून अपेक्षित होती लांडर संघाला, ती सुरुवात इथे मात्र दिलेली पाहायला मिळते. कारण 5 षटकांची मॅच म्हटली की नक्कीच आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवर सातत्याने टिकून राहणं गरजेचं असतं आणि तेच या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आणखीन एक दर्जेदार आलाय षटकार.
बॅट मधून नक्कीच आतापर्यंत 3 षटकार त्याने पेश केलेत. त्यांनी जर आपण जर पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक संपादन केली तर या असोसिएशनचे सर्व सन्माननीय श्री दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून रोख रक्कम अर्थातच 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्याला प्राप्त होईल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय सर्वेश. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 5 गोलंदाचा वापर इथं करणं अनिवार्य आहे. गोलंदाजी ट्रॅकवर असणार तर सर्वेश ऑन द स्ट्राईक बाबू असेल. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार राहिलेत. एक अप्रतिम फलंदाजी बाबूच्या माध्यमातून इथे साकारली जातीये. संघाच्या हितासाठी असणार नक्कीच आलंदा कार्पे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चितेची चपलाई हारणीचा वेग धारण केला या 2 फलंदाजांनी. अप्रतिम अशा 2 धावा इथे धावफलकावर आणखीन जोडल्या जातील. 2च्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचते 29. लॉस ऑफ 1 विकेट. जेव्हा लांडर संघाला 43 धावांची गरज असताना बाबू एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. पहिले 4 चेंडू नक्कीच त्यांनी निर्धाव केले होते परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना हल्ला बॉल केलाय. इथे मात्र युमेस आय डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 2 बाबू बॅक टू द डगआउट. नव्हतं ते काम नातं त्यांनी नक्कीच करून दिलं आपल्या संघासाठी. कारण 3रं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकाचा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना पाहायला मिळतोय. धाव संख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर जिथे 2 गडी बाद झालेले पाहायला मिळतात जय भवानी लांडर टीमचे. खऱ्या अर्थाने नवीन बॅटर संघाचा कर्णधार प्रसाद भगतचं मैदानाच्या आतमध्ये पदार्पण पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक असणार आहे. इथे मात्र सर्वेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण जो मोठा अडथळा पाहिला ना तर बाबूला मात्र मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये संपादन केलंय. सन्मान्य श्री मुरलीबाई यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. याच दरम्यान आपण पाहतो आडव्या बॅटने खेळणारा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. 1 धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या घेतल्या जातील. या 2च्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावताना पाहायला मिळतीये. तब्बल 31 धावा धावफलकावर. विजयासाठी आपण पाहिलं तर नक्कीच 12 धावांची अजून गरज आहे. हा सामना जर पाहिला ना तर खऱ्या अर्थाने लांडर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय परंतु अजूनही कमबॅक होऊ शकतो. शिवप्रेमी डोलवल संघाचा विचार केला तर त्यांच्या संघामध्ये सुद्धा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. याच दरम्यान कमबॅक करणारा हा डिलिव्हरी पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3. 5वा चेंडू इथे मात्र गुडलँड स्पॉटवर पडलेला चेंडू उचलू घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समवतोय. लगातारचा हा 2रा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धावफलकावर जिथे 2 गडी बाद झाले तर जय भवानी लांडर संघाचे. या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सर्वेश पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेटने गोलंदाजी. प्रसाद ऑन द स्ट्राईक. इथे आडव्या खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतली जाते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केले जातील. षटक क्रमांक इथे 3रा आलाय संपुष्टात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 2 गडी बाद 33 धावा धावफलकावर. विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. अर्थातच टीम जय भवानी लांडर या संघाला. पुरुषोत्तम भगत सर यांना विनंती की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुरुषोत्तम भगत सर आपल्याला विनंती की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे.
3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये सागरने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर नक्की 2 षटकामध्ये इथे जर पाहिलं तर 25 धावा इथे लांडर संघाच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करताना हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 10 धावा बनवणं म्हणजे नक्कीच आपण जर या मैदानाचा विचार केला तर संपूर्ण सर्कल आहे आणि खऱ्या अर्थाने इथे धावांचा पाऊस बराच वेळेला आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु एक भव्य दिव्य टुर्नामेंट, भव्य दिव्य हा नाईट चषकाचं आयोजन आपण पाहतोय. एक विद्युत रोषणाईमध्ये खेळवले जाणारे सामने अप्रतिम दर्जाचं नक्कीच नियोजन राहिलंय. षटक क्रमांक 4 घेण्यासाठी नक्कीच डोलवल संघाच्या माध्यमातून संचितला मात्र पाचारण दिले जाते. 12 चेंडूमध्ये 10 धावा इथे बनवायचे आहेत आणि ते रोखण्यासाठी संचितवर मोठी जबाबदारी असेल. कारण हे महत्वाचं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने खोलात टाकलेला चेंडू रोहनसाठी सुरेख चेंडू म्हणावा लागेल. चेंडू आलाय निर्धाव. प्रत्येक चेंडू जर पाहिलं ना तर इथे मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. कारण येणारे चेंडू असतील तर अर्थातच 11 आणि विजयासाठी जय भवानी टीम लांडर संघाला 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे नक्कीच या धावा इथे बनवणं अनिवार्य असेल लांडर संघाला. 11 चेंडू 10 धावांची गरज. परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा कर्णधार आहे एक यशस्वी कर्णधार म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं. दुसरा लगातारचा चेंडू निर्धाव येणार का? पंचांचा विचार येतोय. हा येतोय वाईड बॉल. एक अवंतर धाव फलकावर इथे नोंदवली जाईल. 1च्या मदतीनं संघाची धाव पोहोचते ते अर्थात 34 आकड्यावर. विजयासाठी 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. इथे मात्र गोलंदाजाला लिगल चेंडू हातलावे लागतील. अनलिगल चेंडू जर हाताळला तर नक्कीच इथे मात्र आपल्या माध्यमातून इथे समोरच्या टीमला नक्कीच सहकार्य केलं जात आहे. 1-1 धावेने हा संघ इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेने 1 धाव तर प्राप्त होतीये. आलमदा कारपे चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा तर सहजरित्या घेतल्या जातील. तिसरी धाव घेतली जाणार का? मानस तर दाखवलं होतं परंतु धाडस करू शकत नाहीये. कारण ही विकेट खूप महत्वाची आहे आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतो इथे 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. या 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावर जिथं चौथं षटक प्रगती होता असताना पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट एक्साकावर थांबवला जाईल, फील्ड केलं जाईल तोपर्यंत इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा बघता बघता इथे कंप्लीट सुद्धा केल्या. आता 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. तब्बल 38 धावा धावफलकावर. विजयासाठी नाममात्र 5 धावेंची अर्थातच गरज असेल टीम जय भवानी लांडरे या संघाला. विजयासाठी 5 धावा आणि चेंडू शेष असतील त्या अर्थातच 8 चेंडूंचा अजून एक खेळ शिल्लक. म्हणजे या सामन्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच लांडर संघाचं वर्चस्व राहिलंय. परंतु इथून सुद्धा कमबॅक करण्याची ताकद ही शिवप्रेमी डोलवल संघाच्या माध्यमातून केली जाईल. कारण हा संघ जर पाहिला तर गोलंदाजीला एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने फलंदाजी चांगली राहिली नाहीये. थोड्याशा धावा कमी पडल्यात परंतु संघर्ष करण्याची ताकद नक्कीच त्यांच्याकडे आहे. इथे आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संपर्क तितका असा नाहीये परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली जाते. दुसरीचा केला जातोय प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. इथे मात्र आपण पाहतोय 3रा गडी मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतो. अर्थातच प्रसाद भगत मैदानाच्या बाहेर परततोय. ज्यांनी आतापर्यंत पाहिल्यानंतर नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कोणताही मोठा फटका त्याने खेळलेला नाहीये परंतु नक्कीच एक विकेट टिकवणं हे सुद्धा महत्वाचं असतं आणि तेच काम प्रसादच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर लोखंडे संघाचा खऱ्या अर्थानं महिला तर एक नक्कीच तारणार आहे आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी 7 चेंडू शेष
आणि 4 धावेंची गरज. इथून मात्र डोलवाल संघ कमबॅक करणार का? कारण प्रसाद भगतला इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद केलं आणि नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याची संधी शिवप्रेमी डोलवाल संघाला सुद्धा राहिली आहे. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी टीम लांडर संघाला 4 धावेंची गरज. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतो आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, बॅटचं कनेक्शन पाहिजे तेवढं होत नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धावेवर इथे समाधान मानावं लागतोय. 1च्या मदतीनं इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या पोहोचते तब्बल 40 या धावसंख्येवर, जिथे 4थं षटक संपुष्टात आलंय. म्हणजे 10च्या सरासरीने इथे धावा बनवल्या गेल्यात, ज्यांची गरज जय भवानी लांडर संघाला होती. आता येणारे चेंडू असतील ते अर्थातच 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 3 धावेंची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे या धावा बनवणं लांडर संघाला गरजेचं आहेत, अनिवार्य असणार आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर समीर आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कारण आता 6 चेंडू 3 धावेंची गरज. आणि नक्कीच आपण पाहिलं तर एका सामन्यामध्ये मला आठवतोय जिथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना झाला होता आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावेंची गरज होती आणि तिथे कर्णधार भारताचा जो होता त्याने मात्र तेंडुलकर सरांवर विश्वास दाखवला होता आणि तो सामना तेंडुलकर सरांनी भारतीय संघासाठी विजय सुद्धा मिळवून दिला होता. अशी सुद्धा मॅचेस आपण पाहिलेले आहेत. इथे मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं जाणार का? कारण आपण पाहिलं तर रोहन हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. 6 चेंडूमध्ये 3 धावा इथे बनवायच्या आहेत, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय जितेशला मात्र हे काम करावं लागेल आणि ते काम आपल्या संघासाठी करून दाखवणार का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. 6 चेंडू 3 धावा. ऑन द स्ट्राईक रोहन आहे. रोहनच्या बॅट मधून आपण पाहिलं तर नक्कीच 4 चेंडू त्याने फेस केले. 4 चेंडू मध्ये 2 सिंगल 2 डबल आणि 1 सिंगल, अर्थात 5 धावांना नाबाद केलतोय. इथे चेंडू हवेत पकडला जाईल. संपलाय फलंदाज रोहनचा खेळ. कमांडीचे धन्यवाद डीजे. 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो आज 2 नामवंत समालोचक, अर्थातच रोहा तालुक्यातील ज्याने खऱ्या अर्थाने दोन्ही जे समालोचक आहेत त्यांची खूप ख्याती राहिली आहे. अर्थातच किशोरजी कोकरे सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांनीच आपली नक्कीच एक रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपला आवाज पोचवला आहे. अर्थातच शाहीर योगेश जाधव सर आहेत. त्याचप्रमाणे माझे स्कोरर मित्र सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बोलूया. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संधी आणि या सामन्याला कलाटणी घेणारी विकेट. देऊया डीजेला संधी. लांडर संघाकडून आपण पाहिलं ना तर 2 सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समीर लोखंडे आणि विपुल भगत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील ते 4 आणि विजयासाठी 3 धावेंची गरज. आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची मी आठवण करून दिली, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चित्र पाहायला मिळतंय. परंतु विपुल भगतकडे सुद्धा क्षमता आहे, कारण हा सुद्धा एक सिनियर खेळाडू आहे. नक्कीच त्याच्याकडे अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने त्या अनुभवाची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर असेल तो जितेश. राईट आर्म वर विकेटने नेक्स्ट चेंडू. हो, इथे आडव्या आपण पाहतो हाफ ट्रॅक चेंडू तो पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. 1 सिंगल इथे धावफलकावर ऍड केली जाते. 1च्या मदतीने 1च्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचते ती 40 वर. 41 धावा धावफलकावर. विजयासाठी 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज.
काही जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं 4 षटकामध्ये 40 धावा आल्यानंतर लांडर संघ सहज हा सामना आपल्या खिशामध्ये घालतोय की काय, पण त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जितेशनी ती गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 धावा इथे बनवायच्या आहेत. समीर लोखंडे ऑन द स्ट्राईक. हाफ ट्रॅक चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, इथे मात्र सुटलाय झेल, 1 धाव प्राप्त केली आहे. हा नक्कीच आपण पाहिला तर हा झेल जर पकडला असताना तर या सामन्याचं चित्र नक्कीच काहीसं वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे मात्र समीर लोखंडे स्वतःशीच नाराज असेल, कारण हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्याला पॉईंटच्या वरून काढणं खूप गरजेचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, झेल सुटलाय. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते ते अर्थातच 42 धावा, 2 चेंडू आणि 1 धाव इथे बनवायचे आहे टीम जय भवानी लांडर संघाला. इथे जर पाहिलं ना तर अजून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो शिवप्रेमी डोलवाल संघाकडून, आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र हा सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज. ऑन द स्ट्राईक विपुल बघत आहे. ओ काय पाहायला मिळतोय, आणखीन एक ट्विस्ट मैदानामध्ये येणार का? पंचांचा इशारा. 1 धाव इथे कंप्लीट होतीये, म्हणजेच जय भवानी लांडर संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे सुद्धा तितकंच कौतुक.